सांगली जिले की बेटी साक्षी कामले ने राष्ट्रीय स्तर पर कमाल कर दिखाया। साक्षी ने राष्ट्रीय क्रीड़ा ज्ञान परीक्षा में देश में तीसरा और महाराष्ट्र में पहला स्थान हासिल किया। यह परीक्षा 14 सितंबर 2025 को आयोजित की गई थी, जिसमें पूरे देश से 2,28,998 छात्रों ने हिस्सा लिया। इस कठिन परीक्षा में साक्षी ने 50 में से 49 अंक हासिल कर सबको चौंका दिया। साक्षी मूल रूप से एतवड़े बुद्रक गांव की रहने वाली है, जो शिक्षण महर्षि कर्मवीर भाऊराव पाटिल की जन्मभूमि भी है। फिलहाल वह तासगांव में रह रही है और वहीं से अपनी पढ़ाई कर रही है। क्रीड़ा भारती संस्था, जो 1992 से देश में खेल संस्कृति को बढ़ावा देने का काम कर रही है, इस परीक्षा का आयोजन करती है। यह परीक्षा ओपन बुक फॉर्मेट में होती है और छात्रों को 30 मिनट में 50 प्रश्नों के उत्तर देने होते हैं। साक्षी को उसकी उपलब्धि के लिए रुपये 25,000 का नगद पुरस्कार भी दिया गया। क्रीड़ा भारती संस्था की ओर से साक्षी का विशेष सत्कार किया गया। साक्षी ने अपनी सफलता का श्रेय अपने माता पिता समेत अन्य परिवारजन को दिया। साक्षी का यह यश सिर्फ उसके परिवार के लिए नहीं, बल्कि पूरा सांगली जिला, एतवड़े बुद्रक और तासगांव के लिए गर्व की बात है। आज साक्षी कामले देश भर की बेटियों के लिए एक सशक्त प्रेरणा बन चुकी है। नुकत्याच झालेल्या क्रीडा ज्ञान परीक्षेमध्ये माझा भारतामध्ये 3रा क्रमांक व महाराष्ट्रामध्ये 1ला क्रमांक आणि जिल्ह्यामध्येही 1ला क्रमांक मिळाला आहे मला। माझ्या घरच्यांची खूप इच्छा होती की मी त्यांचं नाव खूप मोठं करावं आणि माझ्या आई बाबांनी, माझे काका, माझे गावाकडचे काका संजय काका, त्यांनी खूप मला सपोर्ट केला, खूप त्यांनी मला मदत केली। शिक्षणासाठी काय लागलं वगैरे तर ते मला गावावरून सगळं देत होते। तसेच माझी आई माझे बाबा घरी असतात आता, त्याच्यामुळे माझ्या आईने घरकाम वगैरे करून मला शिक्षणासाठी पैसे वगैरे जमा केले। माझे काका, ते घरामध्ये आमचं जॉईंट फॅमिली आहे, त्याच्यामुळे माझे काकाच सगळा घरातला बघतात। माझ्या शिक्षणासाठी मी आता चंपाबाई वाडीला ज्ञान मंदिर तासगाव ही मी त्या शाळेतून शिकलेली विद्यार्थिनी आहे। आता सध्या मी DIMR कॉलेज पुणे बालेवाडी येथे शिकायला आहे, MCA लास्ट इयर। तर माझ्या घरच्यांची खूप इच्छा होती की मी त्यांचं नाव खूप मोठं करावं, खूप चांगली शिकावी। तर ह्या परीक्षेमध्ये मी भारतामध्ये 3रा क्रमांक आणून माझ्या घरच्यांची मान खूप उंच केलेली आहे। तर घरच्यांना माझा खूप अभिमान आहे। साक्षी उदय कांबळे ही माझी पुतणी आहे आणि तिने क्रीडा ज्ञान परीक्षामध्ये भारतामध्ये 3रा क्रमांक आलेला आहे, महाराष्ट्रात 1ला क्रमांक आलेला आहे। तर तिचे योगदान म्हणजे ती रात्र दिवस अभ्यासाची सवय आहे, परत कॅम्प्युटरची सवय आहे म्हणजे, आणि तिला जास्ती करून चित्रकाराची बी तिला आवड आहे। रेखाचित्र करल किंवा हे, आणि तिला जास्ती करून चित्रकलेचीच आवड आहे जास्ती करून। तिला सहकार्य म्हणजे सगळी घरातली फॅमिली एकत्र असल्यामुळं तिला सगळे हे करतात, सपोर्ट करतात, आणि ते सगळे घरातली कामं वगैरे करून ती कॉलेज आता सध्या पुण्याला आहे, आता तासगावमध्ये नाही सध्या। ती चंपाबाई वाडीला ज्ञान मंदिरात लहानपणापासून तिला आवड आहे, म्हणजे असे मोठी चित्रकलेची किंवा भाषणाची, आणि क्रीडा ज्ञान परीक्षामध्ये कोडी सोडवायची, ही अशी ती सोडवत होती पेपरमध्ये, ह्याच्यात सर्व अनेक तऱ्हेमध्ये ती कुठलंही ती जी मनात इच्छा होईल ती पूर्ण होत होती। कारण एखादे जर माणसाचं चित्र काढायचं म्हटलं तरी ती बसल्या 5 मिनिटात ती चित्र काढत होती, म्हणजे रेखाटन, म्हणजे असं बसल्या आहे असे पोझिशनमध्ये, एवढी तिला आवड होती। म्हणजे एखादा जर बसला असेल चित्रकलेमध्ये तिचे 1 नंबर आहे, म्हणजे शिक्षण। आणि सगळे म्हणजे घरातले सपोर्ट, मामा, चुलते, शिक्षक टॉप बी त्यांचे म्हणजे सपोर्ट करतात ना सारखे पहिल्यापासून। पुन्हा रांगोळी स्पर्धेमध्ये त्याचा भाग नंबर येतो, वक्तृत्व स्पर्धेमध्ये बी त्याचा नंबर आलेला आहे, आणि असे म्हणजे प्रत्येक पहिल्यापासून आहे ना, तिचा प्रत्येक खेळामध्ये ह्याच्यात तिचा नंबर आलेला आहे, भाषणामध्ये वगैरे। त्यामुळे तिचा आम्हाला पहिल्यापासून अभिमान वाटतो, कारण आता पहिलीपासून तिनं सुरुवात केली की तिचा पहिल्या लहान गटापासून तिच्यात नंबर येत आलेला आहे। त्यामुळे आम्हाला तिची आवड खूप आहे, कारण तिला सपोर्टच करत आलो, कारण पहिल्यापासूनच ती नंबर काढायला लागल्या म्हणलं या आज ना उद्या आमचं नाव उज्ज्वल करणार म्हणले। नाही आम्ही शिकलो तर आमची मुलं तर शिकतील ही आमची अपेक्षा होती। त्यामुळं आमच्या मुलीनं आमचं नाव हे केल्याबद्दल आम्हाला अभिमान आहे त्याचा, एवढंच मला सांगायची इच्छा आहे।